आज महाशिवरात्रीच्या आहे ना, मी डायरेक्ट सकाळी डायरेक्ट 3 वाजता उठलो. मग 3 वाजता उठून गिठून आंघोळ गिंगोळ करली. मग जाणं होतं बा आपल्याला मंदिरामध्ये. एक जेल लोटा घेऊन मग निघलो भो मी मंदिरांगे. आणि तसा तर मी एकटा नव्हतो. पुढे तर माझा भाऊ होता, मागे आपला शंकर भाऊ होता. आणि इकडे खाली आल्यावर मग आपल्याला दिसला भाऊ इजदान सुपा बियल होता. एवढ्या रात्री म्हटलं आपलं गजानन महाराजचं मंदिर तर म्हटलं काहीतरी चमकू राहिलं. मग अडी भोलेबाबाच्या मंदिरामध्ये आल्यावर पहिली करली भाऊ झाडझूड. मग झाडझूड केल्यावर आपल्या भोलेबाबाची पिंड काढली भाऊ धुवून. मग त्याच्या बाद घेऊन घेतलं भोलेबाबाचं दर्शन. बंड्याने दर्शन घेतल्या बाद जे फुलं घरून आणले होते तेनं लावली भोलेबाबाची पिंड सजवणं. मग भोलेबाबाची पिंड सजवल्यावर म्हणजे हार घरून आणले होते तेनं सजवणं होतं आपल्याला मंदिर. मग सगळ्यात पहिले हो जेवढे हार आणले होते तेवढे घेतले आपण एका गट्टे काढू. मग एवढे मोठे हार पण मग बंड्याने घेतलं भाऊ डिसिजन की आपल्याला कुठे कुठे हार लावायचे आहे. हार तर आपल्याला भाऊ या मंदिराच्या आजूबाजूला लावणं होते. मग काय रपरप आम्ही करले भाऊ हार लावणं चालू. कारण की 4-5 वाजा पुढे एवढी गर्दी होती की डायरेक्ट मंदिरामध्ये मग पाय बी नीट होईल झालं. म्हटलं आपलं 5 वाजे लोक तर म्हटलं पुरं डेकोरेशन होऊन गेलं. नाही तर म्हटलं आता थोडं थोडं म्हटलं पूजा करायसाठी म्हटलं बंदी येऊ राहिले. डेकोरेशन झाल्या गेल्यावर मग घेणं होती भाऊ भोलेबाबाची आरती.